नमस्कार, वेलकम एव्हरीबडी. नवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज आपण देवीचा अथर्व शीर्ष या विषयावर समजून घेणार आहोत ते काय आहे. मागल्या गणपतीच्या दिवसांमध्ये आपण गणपती अथर्व शीर्ष समजावून घेतलं. आपण आता ती मेडिटेशन घेऊयात आणि मेडिटेशन नंतर कुठली पाच म्हणजे मुख्य अथर्व शीर्ष आहेत आणि त्याचा कसा उपयोग होतो किंवा ती कुठून आली त्याचा सगळा आपण विचार करूयात. आणि मुख्य म्हणजे या अथर्वशीर्षामध्ये देवीनी स्वतः तिचं रूप काय आहे, स्वरूप काय आहे, तिचं देवी तत्व म्हणजे काय हे तिने तिच्या भाषेमध्ये तिने एक्सप्लेन केलेलं आहे. त्याच्यामुळे या या स्तोत्रामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे देवीची उपासना करायला, देवीला समजून घ्यायला, देवीशी भावनिक नातं जोडायला खूप मदत होते. म्हणून हे अतिशय सुंदर असं हे देवी अथर्व शीर्ष किंवा त्याला देवी उपनिषद असंही म्हणतात. अथर्ववेदातून आलेलंच उपनिषद किंवा अथर्व शीर्ष हे आहे. तर ते आपण थोडक्यात बघूयात. ते तर जरा गणपती अथर्व शीर्षापेक्षा थोडं मोठं आहे. म्हणजे गणपती अथर्व शीर्षामध्ये 10 श्लोक आहेत, तर ह्याच्यामध्ये जवळजवळ 26-27 श्लोक आहेत फलश्रुती धरून. तर त्याचा थोडक्यात गोषवाराचा अर्थ बघूयात. आणि मला एक सुंदर मराठी भाषांतरही मिळालंय त्याचं. तर ते पण आपण एक असं चाल लावून थोडंसं म्हणता आलं तर ते अधिक चांगलं समजायला आपल्याला मदत होईल, ते करूयात. तर सुरुवातीला आपण मेडिटेशन करण्यासाठी आपण आज कॉन्सन्ट्रेशनसाठी आणि फोकससाठी षडचक्र ध्यान करणार आहोत. षडचक्र ध्यानामध्ये आपल्या शरीरातले जे 7 चक्र असतात त्या चक्राच्या एकेका चक्रावर आपलं लक्ष केंद्रित करून, फोकस तिथे करून एक एक त्याचा बीज मंत्र म्हणायचा आहे. आणि तो बीज मंत्र म्हणताना ते जे काही व्हायब्रेशन्स तयार होतात ते व्हायब्रेशन त्या त्या ठिकाणी आपण अनुभवायचे आहेत. हे प्रत्येक जे चक्र आहेत ते एक एक पंचमहाभूतांपैकी एक एक तत्व दाखवतात. त्याचं रिप्रेझेंटेशन असतं. आपल्या शरीराला 5 कोश मानलेले आहेत. हे अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश. तर त्या मनोमय कोशामध्ये ही चक्र असतात आणि बीजमंत्रांच्या उच्चारणानंतर त्या व्हायब्रेशनच्या ॲब्झॉर्प्शनी ती चक्र बॅलन्स व्हायला मदत होत असते, असा तो कन्सेप्ट आहे. आणि इन जनरल सुद्धा कुठल्याही अक्षराच्या उच्चारणाने किंवा रिपीटेडली म्हटल्याने आपलं फोकस चांगलं होत असतं, आपलं कॉन्सन्ट्रेशन चांगलं होतं आणि त्याचा आपल्या इन जनरल मेंटल हेल्थसाठी आणि आपल्या पीसफुलनेस मिळवण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होत असतो. तर आपण षडचक्र ध्यानाने सुरुवात करूया. प्लीज सिट कम्फर्टेबली वेअर युअर बॅक इज स्ट्रेट बट नॉट स्टिफ. You can take few deep breaths to come inside your body. And we are going to feel our body sitting. While we feel our body sitting, we are going to relax our body. First, bring your attention to the legs area. Feel your legs touching the ground. Your legs from your soles till hip joint. Feel your leg area. See if you can feel any kind of sensation, any movement, any vibration, temperature, any kind of sensation that is available to feel. If you find so, you can check what is the feeling tone, whether it's pleasant or unpleasant or neutral. How does it feel? And whatever its feeling tone, can we just allow it to be there as it is, without resistance, without clinging, or without ignoring it? And relax your both legs area. Feel your torso area. You can scan your back area first. Give a gentle massage of your attention to your back area. If there are anything available to notice, feel it and relax it.
Allow it to be there. Be there for those sensations. Relax your back area. Feel your tummy area. Are there any holdings, any tightness, any knots? Relax your tummy area, soften it. Feel your chest area. And with next out breath, relax your chest area. Relax your both shoulders. Relax your both hands. Bring your attention to neck area. Scan your neck, front, back, sides, and relax your neck area. If you find any holding, any tightness, any tension, see if you can be there for that sensation and relax it. Feel your face area. Relax your jaw. Relax your eye muscles, eye area. Relax your crown area, top of the head. Now feel your whole body sitting. As you feel your body sitting, you will notice that body is breathing. You can take few deep breaths in and few deep breaths out. And now I invite you to bring your whole attention to the base of your spine, where there is Muladhara Chakra. If you can visualize red color over there. And the Bija mantra for Muladhara Chakra is Lam. Muladhara Chakra represents earth element or Prithvi Tattva. We are going to bring our whole attention towards the Muladhara Chakra and going to chant its Bija mantra Lam 3 times. So all together, please take deep breath in. Lam. 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 Now gather your whole attention and bring it to the Swadhisthana Chakra, which is near your pelvic area, 4 fingers down from your belly button. You can visualize orange color for Swadhisthana Chakra. Moolam Bija mantra is Vang. And the element for Swadhisthana Chakra is Jala Tattva, Apa Tattva or water element. So when we chant its Bija mantra Vam, we are going to feel those vibration near that area, 4 fingers down below the belly button. So all together, take deep breath in. Vam. Vam. Vam.
Now again gather your whole attention and bringing it to the Manipur chakra, your belly button area, navel area. Bija mantra for Manipur chakra is Ram. Element is Agni Tattva or fire element. So taking deep breath in, Ram. 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 Bringing your attention to heart chakra, Anahat chakra. Color to visualize is green. Bija mantra is Yam. And Anahat chakra represents Vayu element or air element or Vayu tattva. So all together, taking deep breath in. Yam. 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 Bringing your attention to throat chakra or Vishuddhi chakra. Bija mantra is Hang. Color to visualize is blue. And it represents Akasha tattva or space element. So all together, take deep breath in. Hum. 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 Now bringing your attention in between your two eyebrows, Ajna chakra, and we are going to chant Devi Pranav mantra here. Devi Pranav, Bija mantra is Rim, Rim. So taking all together, taking deep breath in. Rim. 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 Bringing your attention on the top of your head, top of your crown area, Sahasrara chakra. We are going to chant Om 3 times here. So taking deep breath in. Om. Om.
Letting chanting go and feeling your whole body sitting, and any peacefulness, any vibrations, anything that you are feeling right now as it is. So our body is made up of five elements. Earth element is represented by all the body mass, bones. Water element is represented by all blood flowing, urine or whatever water that is present inside the body. Agni Tattva or fire element is represented by temperature, warmth, metabolic activity that happens in the body. Air element is represented by all the breathing and that air present inside the body. And space element is represented by all the space that is available in each cell, in each body part. And all these five elements are present outside or in all over the universe. So your body is made up of these five elements. And you will observe that sometimes a thought, a emotion comes in your mind. If we allow that thought and be witness for that thought, we can see that thought has one of the three gunas or nature, sattva, raja or tamaguna. So we have this ability of metacognition to be aware of what thought is arising in the body, what is its nature, whether it's wholesome, whether it's unwholesome, whether it's sattva, is raja, is tama, and have a choice whether to act on it or whether to let it go. Feeling your body sitting, resting into awareness. Feeling moment to moment experience as arises in the body, in the mind. Letting go of the open awareness. Again, feeling your body sitting, feeling legs touching the ground, hands resting on the lap. And once ready, slowly opening your eyes and connecting with your surrounding. So नाव वी विल स्टार्ट. आता देवीचं नवरात्र, शारदीय नवरात्र सुरू आहे आणि त्यानिमित्ताने देवी उपनिषद याचा आपण विचार करणार आहोत. मी आत्ताच एक देवीचं शेअर करते. ओके. तर गीता प्रेस गोरखपूरचं एक छान पुस्तक माझ्या वाचनात आलं. ते आहे पंचदेव अथर्व शीर्ष संग्रह. हे ऑनलाईनही अवेलेबल आहे पुस्तक. तर 5 मुख्य देव आपल्यामध्ये मानलेले आहेत. कुठले 5 मुख्य देव? आणि त्याला पंचायतन म्हणतात. म्हणजे शांकर तत्वज्ञान च्या पिरियड नंतर ह्या 5 देवांना इक्वल महत्व प्राप्त झालं आपल्याकडे. त्याच्यामध्ये एक विष्णू, नारायण, शिव, शक्ती म्हणजे देवी आणि सूर्य आणि गणपती असे हे 5 मुख्य देव आहेत. हे तत्व म्हणून बघितले, देव म्हणून बघितले, ते सगळे एकच आहेत. पण वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या देवतांची उपासना करण्यासाठी ते योग्य पडावेत म्हणून घराघरांमध्ये, देवघरांमध्ये या 5 देवांची पूजा करायची, 5 देवांची उपासना करायची पद्धत रूढ झाली.
आणि त्या 5 जणांची उपनिषद आहेत. त्यातलं जे देवी उपनिषद आहे, आणि आपण मागच्या वेळेला गणपती उपनिषद बघितलं होतं. तर ह्याच्यामध्ये प्रत्येक देवता ही परिपूर्ण आहे, ब्रह्म आहे. त्या त्या उपनिषदात जाऊन बघितलं, त्या त्या अथर्वशीर्षात जाऊन बघितलं, तर प्रत्येक देवता ही परिपूर्ण आहे, ती ब्रह्मस्वरूप आहे. आणि असं बघता येईल, किंवा एक देवता ही बाकी बाकी 4 देवता या एका देवतांच्या विभूती आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल, की आपण आपल्या मी माझ्या मुलांची आई आहे, मी माझ्या भावाची बहीण आहे, मी माझ्या वडिलांची मुलगी आहे, नवऱ्याची बायको आहे. मी एकच असलं तरी प्रत्येक जणाचा माझा रोल वेगळा आहे, आणि वेगवेगळ्या नावाने ते मला संबोधतात. तसं हे तत्व एकच असलं तरी प्रत्येक जण आपल्या इष्टदेवतेप्रमाणे वेगवेगळ्यांना उपासना करतो, पूजितो. पण हे सगळी तत्व एकच आहेत, आणि ती ब्रह्मस्वरूपच आहेत. तर असं म्हटल्याप्रमाणे अथर्व वेदातून हे उपनिषद आलं. म्हणजे देवी तत्व हे वेदो काळापासून आहे. वेदांमध्ये तर आहेच आहे. मग त्याच्यानंतर पुराणांमध्ये सुद्धा देवी तत्व आलेलं आहे. देवी भगवती पुराण आहे. अ, त्याच्यानंतर सप्तशती मग याच्यामध्ये देवी तत्व आलेलं आहे. तर एक जर गणपती बघायला गेला देव, किंवा शिवशंकर बघायला गेले, किंवा अ, विष्णू हे देवतत्व बघायला गेलं, तर त्याच्या संबंधी खूप माहिती आढळते. पण देवी तत्वाबद्दल इतकं जास्ती थोडी त्याच्याबद्दल भीती लोकांमध्ये आहे. कारण ते जास्ती त्याच्यामध्ये तंत्रोक्त ते आहे. त्याचं नियम फार कडक असतात. ते चुकीचं झालं तर त्रास होईल, असे सगळे लोकांमध्ये समज असल्यामुळे देवीच्या स्तोत्रांची किंवा देवीच्या उपासनेच्या लोक करायला थोडे घाबरतात. पण थोडा अभ्यास केला, थोडं समजून घेतलं की ते काय आहे, तर ते असं भीतीदायक असं काही नाही. आणि देवी ही आईच्या स्वरूपात, म्हणजे ज्याच्यापासून सगळ्याची उत्पन्न झाली, ती आईच्या स्वरूपात आहे. आणि आई अशी कधी कडक कोपी असणार नाही. अर्थात तुमचा हेतू जर चांगले असेल तर तुम्हाला तिची घाबरण्याची गरज नाही. आणि उपासना ही कुठली कामना पूर्ण करण्यासाठी नाही, तर त्या देवी तत्वाच्या जवळ जाण्यासाठी, तिचं स्वरूप समजून घेण्यासाठी, त्यानिमित्ताने माझं स्वरूप समजून घेण्यासाठी आपण देवी तत्व समजून घेतलं, तर आपल्याला त्याचा खूप समाधान, आनंद आणि अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो. म्हणून आज आपण देवी उपनिषद किंवा देवी अथर्वशीर्ष, थोडक्यात थोडं मोठं आहे हे अथर्वशीर्ष. 27 त्याच्यामध्ये एकूण श्लोक आलेले आहेत. त्यामुळे आपण पूर्ण अगदी वर्ड टू वर्ड न जाता त्यातलं मिनिंग बघत, गोषवारा बघत पुढे जाऊ. आणि सगळ्यात शेवटी मी तुम्हाला त्याचं मराठी ट्रान्सलेशन हे करेन, त्याच्याने आपल्याला देवी तत्व समजायला मदत होईल. तर पहिला पहिल्या श्लोकामध्ये त्यांनी सगळे देव एकत्र जमतात, देवीच्या प्रती येतात, आणि ते देवीला विचारतात, ओम सर्वे वे देवा देवी मुपतस्तु कासी त्वम महादेवीती. ते देवीला येऊन सगळेजण विचारते की देवी तू कोण आहेस, तुझं स्वरूप काय आहे. आणि मग स्वतः देवी तिचं स्वरूप काय आहे, तिचा स्वतःचा आत्मानुभव काय आहे, तिच्या शब्दात सांगतात. त्यामुळे पहिले जे 7 श्लोक आहेत, त्या 7 श्लोकामध्ये देवी तत्व एक्सप्लेन केलेलं आहे. तर ते देवीने स्वतः सांगितलेलं आहे की मी कोण आहे, मी काय आहे. तर ते आपण बघूयात. ती म्हणते, सा ब्रवीत, ती म्हणाली, अहम ब्रह्मस्वरूपिणी, मी ब्रह्मस्वरूप आहे. तर ब्रह्म म्हणजे काय, तर असं काही तत्व ज्याच्यापासून सगळ्या जगाची निर्मिती झाली, त्या निर्मितीचं कारण, आणि जे विस्तारलेलं जे काही सगळं आहे, निर्मिती ब्रह्मांडात जी काही झाली ते सगळं, असं दोन्ही मिळून ब्रह्म आहे. ती म्हणते मी ते ब्रह्मस्वरूपिणी आहे. दुसरा एक ब्रह्मस्वरूपाचा अर्थ होतो शब्द किंवा वाग, म्हणजे शब्द स्वरूपिणी, शब्द ब्रह्म, ते पण देवी आहे. म्हणजे ब्रह्म म्हणजे एक अल्टिमेट सत्ता किंवा अल्टिमेट तत्व, ते ब्रह्म. आणि हे माझं खरं स्वरूप आहे. अहम ब्रह्मस्वरूपिणी मत्त प्रकृती पुरुषात्मक जगत. हे जगत 2 गोष्टींनी बनलेलं आहे असं वेदांतात म्हणतात, हे सांख्य तत्वज्ञानात म्हणतात. प्रकृती पुरुष, काही जण त्याला माया ब्रह्म म्हणतात, काही जण त्याला शिवशक्ती म्हणतात. तर हे सगळे द्वंद्व आहेत. हे तर म्हणजे काय, प्रकृती पुरुषात्मक, हे सगळं जगत प्रकृती पुरुषात्मक आहे, आणि ते दोन्हीही माझ्यामध्ये आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की जे काही विस्तारलेलं आहे, जे काही एक्झिस्टन्स आहे, पंचमहाभूतांनी बनलेलं, त्रिगुणात्मिकांनी बनलेलं,
ते सगळं जे व्यक्त आहे अव्यक्त आहे ते सगळं प्रकृती, आणि त्या प्रकृतीच्या पलीकडे जे व्यक्त आणि अव्यक्तच्या पलीकडे जे आत्मतत्व म्हटलं जातं ते म्हणजे पुरुष. हे पुरुष आणि प्रकृती यांनी हे सगळं जग बनलेलं आहे. आणि मी जी आहे, देवी जी आहे, ही त्या दोन्हींनी बनलेली आहे. म्हणजे याचं उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या कडधान्य तुम्ही डोळ्यासमोर आणलं, फॉर एक्झाम्पल हरभरा, तर हरभऱ्याला दोन असे ते दल असतात, दोन दल. ते जर दोन दल वेगळे केले तर ते त्याची हरभरा डाळ तयार होते, की त्याला आपण चणा डाळ म्हणतो. आणि जर ते एकत्र असतं तर तो एक हरभरा तयार झाला. तर तसं पुरुष आणि प्रकृती हे दोन्ही वेगळे असले तरी त्या एकाच देवी तत्वातून, एकाच ब्रह्मतत्वातून हे पुरुष आणि प्रकृती एक्सप्रेस होत असतात, ज्याच्यातून हे जग बनलेलं आहे. नंतर ती म्हणते शून्यम च शून्यम च, मी शून्य आहे आणि मी अशून्य पण आहे. तर शून्य म्हणजे काय? तर शून्य म्हणजे जसं बी असतं, बीज असतं, त्याच्यामध्ये पूर्ण वृक्ष निर्माण करण्याचं, झाड तयार होण्याचं सगळं त्याच्यामध्ये सामावलेलं असतं. ते ते बीज म्हणजे ते शून्य. आणि अशून्य म्हणजे पूर्ण स्वरूपात, जे पूर्ण झालेलं आहे, जे बीज स्वरूपात नाहीये ते पूर्णाकार झालेलं आहे. असं दोन्हीही मी आहे. म्हणजे ही सगळी द्वंद्व ही मीच आहे, दोन्ही प्रकार मीच आहे. नंतर देवी म्हणते अहम आनंदा अनानंद, मी आनंद स्वरूप आहे आणि मी अनानंद स्वरूप आहे. तर आनंद म्हणजे काय? माणसाला सुख होत असतं, दुःख होत असतं. तर सुख आणि दुःख हे जरी आपण हे झालं तरी ते तात्काळचं असतं. आनंद हे त्या सापेक्ष होणारं सुख आणि दुःखांच्या सापेक्ष होणारी स्थिती ती आनंद आहे. आणि अनानंद म्हणजे जी सुखावर आणि दुःखावरही होत नाही, डिपेंड नाही, जी आनंदाच्याही पलीकडे आहे, ती स्थिती म्हणजे अनानंद. फॉर एक्झाम्पल आपले जे 5 कोश मानलेले आहेत, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. तर आपली आनंदमय कोशापर्यंत आपली अनुभूती होऊ शकते, पण त्याच्याही पलीकडे जे आहे ते स्वरूप पण देवीच आहे. विज्ञानो अविज्ञाने, मी विज्ञान पण आहे, मी अविज्ञान पण आहे. विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान, जाणीव. आणि अविज्ञान म्हणजे मला चुकीची जाणीव किंवा जाणीव नाही, नेणीव ही अवस्था म्हणजे अविज्ञान. म्हणजे हे परत द्वंद्व आलं, विज्ञान अविज्ञान, ते दोन्ही मीच आहे. अहम ब्रह्मा ब्रह्मणी वेदितव्ये, मी ब्रह्म आहे आणि मी अब्रह्म पण आहे. ब्रह्म म्हणजे जे काही व्यक्त झालंय, जे काही आहे ते सगळं मी आहे. आणि त्याच्या पलीकडे जे व्यक्त झालेलं नाहीये किंवा जे समजू शकत नाही, शब्दात येत नाही, ते अब्रह्म सुद्धा देवीच आहे. अहम पंचभूतान्य पंचभूतानी, 5 महाभूत जी आहेत, पंचतत्व म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, ही 5 महाभूतांच्या संयोगाने, पंचीकृताने सगळी सृष्टी बनलेली असते. तर महाभूत ते दोन्हीही मीच आहे. अखम अखिल अहम अखिलम जगत, हे सगळ्या जगाचा जो विस्तार झालेला आहे तो देवीचाच विस्तार झालेला आहे. मग नंतर ती तुझं स्वरूप आणखीन सांगताना म्हणते वेदोहम अवेदोहम. वेद म्हणजे शब्दामध्ये जे अ, सांगितलं गेलंय ते ब्रह्म, आणि जे शब्दांमध्ये नाहीये ते सुद्धा मी आहे. विद्याहम अविद्याहम, विद्या म्हणजे परत परत जाणीव आणि नेणीव. विद्या आणि अविद्या म्हणजे काय आहे त्याचं समजणं, आणि जे नाहीये ते चुकीचं समजणं, हे दोन्हीही देवी आहे. त्यामुळे दोन्ही वेळेला आपण तिला शरण जाऊन तिची प्रार्थना करून याच्यातून बाहेर येऊ शकतो. अजाहम अनजाहम, अजाहम म्हणजे जिला जन्मच नाही अशी ती अजा. आणि अनजा म्हणजे ती प्रत्येक वेगवेगळ्या स्वरूपात, अनेक स्वरूपात ती जन्म घेते, ती अनजा, ती पण मी आहे. अधश्चोध्वम च तिर्यकाच्वम, अध उध्व, वरची खालती, तिर्य तिरकी, सगळीकडे सगळ्या दिशांना मीच भरलेली आहे. अहम रुद्रभीर वसु वसुभिश्चरामि, अहम आदित्य ऋत विश्वदेवेः, अहम मित्रावरुणो बुभौ बिभर्मि, अहम इंद्राग्नी, अहम अश्विना बुभौ. तर हे सगळे वेदकालीन उपनिषद असलेले देव आहेत. तर मी कोण आहे? तर रुद्र, 11 रुद्र मानली आहेत. रुद्रभी, त्याच्यानंतर विश्वदेव म्हणजे हे विश्वांचे चालवणारे देव, त्याची पण वेदांमध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे.
तर हे सगळे विश्वदेव हे माझ्यापासूनच निर्माण झालेत किंवा त्यांच्या रूपात मीच संचार करते आहे. मित्र आणि वरुण, मित्र म्हणजे दिवसाची देवता सूर्य, वरुण म्हणजे रात्रीची देवता, ते दोन्हीही मीच आहे. अग्नी मीच आहे, दोन्ही अश्विनी कुमार मीच आहे. म्हणजे गणदेवक म्हणतात, हे वेदांमध्ये आलेल्या देवांना गणदेव असं म्हणतात. या सगळ्या देवांमध्ये मीच आहे. अहम सोमत्वष्टारं पूषणं भगम दधामी अहम विष्णुमुरुक्रमं ब्रह्माणमुत प्रजापतीम दधामी. आणि जे काही बाकीचे देव आहेत, सोम मग त्याच्यामध्ये चंद्र म्हणा किंवा पृथ्वीवर असलेल्या वनस्पती म्हणा किंवा सोमरस जे आहे ते सगळं तेच आहे. त्वष्टा, पूषण, भग, हे सगळ्यांना मीच धारण केलेलं आहे. ज्या विष्णूच्या एका पावलांनी पृथ्वी, स्वर्ग, सर्ग, पाताळ हे सगळे पादांतरित होतात, ते विष्णू तत्व मी आहे. ब्रह्मदेव, प्रजापती या सगळ्यांना मीच धारण केलेलं आहे. ती माझ्यापासूनच उत्पन्न झालेली आहेत. अहम दधामी द्रविणम हविष्मते सुप्राव्य यजमानाय सुन्वते. यज्ञ करण्याची प्रेरणा देणारी मी आहे, यज्ञ मी आहे, यज्ञ स्वीकारणारी मी आहे. अहम राष्ट्री संगमनी वसूनाम चिकितुषी प्रथमा यज्ञियानाम. मी राष्ट्री आहे. आपण लहानपणी प्रार्थना केली असेल प्रत्येकाने की भारत माता की जय. तर भारत माता म्हणजे ती कुठली खरंच देवी आहे का? तर देवीने सांगितलंय की मी राष्ट्रदेवता, राष्ट्राला धारण करणारी राष्ट्री पण मी आहे. संगमनी सगळ्यांना एकत्र जोडणारी, वसुनाम चिकितुषु प्रथमादिनाम धनधान्य देणारी, आकाश तत्वाला प्रथम निर्माण केलेली अशी मी आहे. अहम सुवे पितरमस्य मूर्धन मम योनिरप्स्वन्तः समुद्रे य एवं वेद सदेवीं संपदमाप्नोती. म्हणजे माझ्यापासून या जगाला निर्माण करणारा देव, तो पिता, या जगाचा पिता निर्माण झाला आणि त्या पित्याच्या कपाळापासून परत मी निर्माण झाले. हे सगळं तत्वज्ञान समजून घ्यायचं असेल तर वेदांत शास्त्रातला एक मूलभूत कन्सेप्ट आहे, तो आपल्याला समजून घ्यायला लागेल. की ज्ञानेश्वर महाराजांनी देवोदेवी ही कन्सेप्ट मांडलेली आहे. देवोदेवी ही कन्सेप्ट म्हणजे काय? की देव आणि देवी हे वेगळे वेगळे वाटत असले तरी ते वेगवेगळे नाहीत. एकातून दुसऱ्याची जेव्हा देव देवी जेव्हा म्हणजे प्रकृती पुरुष काही म्हणा तुम्ही त्याला, तर ते दोन वेगळे नाहीयेत. एकातून दुसरा तयार होतो गरजेप्रमाणे. तेव्हा पहिला खाली होतो, पहिला थोडा लोप होतो, सूक्ष्म रूपात जातो. जेव्हा दुसरा कार्यरत असतो तेव्हा पहिला सूक्ष्म रूपात असतो. त्यामुळे देवोदेवी ही कन्सेप्ट आहे, म्हणजे ते दोन वेगळे नाहीत, ते एकच आहेत. त्यामुळे तिने म्हटलंय की माझ्यापासून या जगाच्या पित्याचा जन्म झाला आणि परत नंतर त्याच्या कपाळापासून परत देवीचा जन्म झाला. सदेवीम संपदा मापनोती. आणि हे सगळं तत्व जो पचवेल, जो समजून घेईल, त्याला देवी संपत्ती प्राप्त होईल. आता देवी संपत्ती म्हणजे काय, तर गीतेमध्ये खूप चांगलं एक्सप्लेन केलेलं आहे की सगळे होलसम क्वालिटीज, म्हणजे माणसामध्ये चांगले क्वालिटीज पण असतात. देवी संपत्ती अनहोलसम क्वालिटीजला म्हटलेलं आहे असुरी संपत्ती. तर हे सगळं ज्ञान, तर 7वा श्लोक आपला संपला. देवी तत्व म्हणजे काय याची पचवलं आपण हे, तर आपल्यामध्ये चांगल्या गुणांची वाढ व्हायला सुरुवात होते. ते देवा ब्रुवन हे ऐकल्यानंतर देवांचं समाधान झालं आणि त्यांनी देवीची स्तुती करायला प्रारंभ केला. नमो देव्यै महादेव्यै शिवाय सततम नमः नमः प्रकृत्ये भद्रायै नियता प्रणता स्मता. हे देवी, हे शिवा, हे मंगलकारिणी, आम्ही तुला नमस्कार करतो. तू भद्र कल्याणकारी आहेस, आम्ही तुला प्रकर्षाने नमस्कार करतो. आणि पुढल्या 2 श्लोकामध्ये त्यांनी आणखीन ऋग्वेदामधले श्लोक आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी देवीची स्तुती केलेली आहे. ताम अग्निवर्णाम तपसा ज्वलंतीम वैरोचनीम कर्मफलेषु जुष्टाम दुर्गा देवीम शरणं प्रपद्ये अहम असुरांना क्षत्रियैते नमः. तपानी अग्निस्वरूप झालेली अशी जी वैरोचनी म्हणजे मायावी अशी कर्मफलांच्या रूपाने आपल्याला आपल्याला मिळणारी अशी ही देवी आहे, ही दुर्गा देवी आहे. दुर्गा देवी म्हणजे जी समजण्याला ती अतिशय दुर्लभ आहे, जी पार करायला अतिशय दुर्लभ आहे अशी शक्ती दुर्गा देवी. त्यांना आम्ही पूर्ण शरण येतो.
असं इथे म्हटलेलं आहे. आणि पुढल्या 10व्या श्लोकातही हे सरस्वती देवीचं स्तुती केलेली आहे. देवीं वाचमजयंत देवास्तां विश्वरूपाः पशवो वदन्ति सा नो मन्द्रेश मूर्ज दुहाना धेनुर्वागस्मानुपसुष्टुतैतु. म्हणजे देवीनी वाक रूपाने, वाचेतून, शब्दातून या सगळ्या देवांची निर्मिती केली. कारण हे जगत सगळं शब्दांवर चालतं. देवांची निर्मिती केली. आणि सगळ्या विश्वातले जे काही प्राणी, पक्षी, पशु आहेत ते सगळे या देवी तत्वामुळे त्यांना वाणी, त्यांना बोलण्याची ॲबिलिटी प्राप्त होते. अ, अशी ही वाघ स्वरूप देवी ही त्याचं त्यांनी कंपॅरिझन धेनू बरोबर म्हणजे गायी बरोबर केलेले, की गायीच्या सगळ्या भागांचा आपल्याला उपयोग असतो. तिचं दूध, तिचं शेण, अगदी सगळ्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला उपयोग असतो. तशा या अतिशय आपल्याला म्हणजे जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वाघ स्वरूपी देवीची इथे देवांनी स्तुती केलेली आहे. आणि मग नंतर म्हटलंय 11व्याच्या मध्ये काल रात्रीं ब्रह्मस्तुतां वैष्णवीं स्कंदमातरम सरस्वती मदितीं दक्ष दुहितरम नमामः पावनां शिवा. देवीची वेगवेगळी रूपं घेतलेली आहेत. काल रात्री म्हणजे जिनी विष्णूला योगनिद्रेमध्ये पाठवलं, ती काल रात्री. ब्रह्मस्तुता, ब्रह्माने तिला इन्व्होक केलं विष्णूला हे करायला, ती ब्रह्मस्तुता. वैष्णवी, स्कंदमाता, सरस्वती, दक्ष दुहितरम या सगळ्या नावांचा उल्लेख करून त्यांना शिवाम, शिव आणि शिवा तिला नमस्कार केलेला आहे. आणि मग नंतर 12वा जो मंत्र येतो हा देवी प्रणव म्हटलेला आहे. तर देवी प्रणव मध्ये म्हणजे महालक्ष्मी किंवा महासरस्वती किंवा महाकाली असं नसून हे पूर्ण आदिशक्ती, म्हणजे जिच्यात दोन्ही प्रकृती आणि पुरुष आहेत, म्हणजे ती फक्त माया नाहीये, तर ती माया ब्रह्म आणि ती दोघांना घेऊन असणारी अशी जी आदिशक्ती, मग तिला आदिशक्ती म्हणा, तिला पराशक्ती म्हणा, तिला परमपुरुष म्हणा, म्हणजे असे वेगवेगळे नावांनी तेच तत्व असतं की तिथं त्या आदिशक्तीचा ही गायत्री मंत्र आहे. महालक्ष्मीच्या विद्महे सर्वशक्तीच्या धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. आणि मग 13 आणि 14 ह्याच्यामध्ये या 14व्या श्लोकामध्ये एक मंत्र डिकोड केलेला आहे. पूर्वी जेव्हा हे अथर्वशीर्ष अथर्ववेदामध्ये लिहिलं गेलं किंवा सांगितलं गेलं तेव्हा त्याच्यामध्ये येणारा हा मंत्र आहे, हा मंत्र डायरेक्ट सांगितलेला नाहीये. त्याचा काही दुरुपयोग व्हायला नको किंवा काही सेफ्टीसाठी हा डिकोड केलेला मंत्र आहे. आणि हा एक पूर्ण वेगळा अभ्यासाचा विषय आहे. त्यामुळे मी हा काय मंत्र हे आत्ता सांगत नाही इथे, पण याच्यातलं प्रत्येक अक्षर कामो, योनी, कमला हे हे हा एक एन्कोडेड वर्ड आहे. आणि तो एक एक अक्षर देवीचं बीज अक्षर ते एक 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 सांगतो आणि त्याच्यातून हा पूर्ण मंत्र तयार होतो. आणि हा मंत्र एशा आत्मशक्ती हे वेगवेगळे जी अक्षरं तयार होतात, म्हणजे श्रीविद्या तुम्ही ऐकलं असेल की त्रिपुरा सुंदरीची स्त्री विद्या, अशा ह्याच्यामध्ये काही काही मंत्र येतात. तर मगाचा जो हा श्लोक आहे 14वा श्लोक हा कादी विद्यामध्ये येणारा आदिशक्तीचा मंत्र सांगतो. आणि ते एशात्मशक्ती ही एशा ही तुझी आत्मशक्ती, म्हणजे हा जो मंत्र येतो त्याच्यामधले जे अक्षर आहेत ते अक्षर नसून तो मंत्र म्हणजेच देवी आहे. आणि त्या मंत्रातलं प्रत्येक अक्षर म्हणजे त्या देवीचं एक एक अंग आहे. इतकं त्याला गोपनीय आणि इतकं त्याला पवित्र, इतकं त्याला मानलेलं आहे. एषा विश्वमोहिनी पाशांकुश धनुर्बाणधरा एषा श्री महाविद्या य एवं वेद तर य एवं वेद स शोक तरती. पाशांकुश तिचं रूप वेद्य केलेलं आहे, तिला महाविद्या त्या स्वरूपाला म्हटलेलं आहे. आणि मंद 16व्या सोक्यामध्ये तिला नमस्कार केलेला आहे. तिला नमस्ते अस्तु भगवती मातरस्मान पाही सर्वता. अशा माता स्वरूप असणाऱ्या हे भगवती देवी तू पाही सर्वतः, आमचं सर्वार्थाने तू रक्षण कर. पाही सर्वता म्हणजे तू सगळ्या बाजूने आमचं रक्षण कर, अशी देवीला प्रार्थना केलेली आहे. आणि मग नंतर पुढला श्लोक आहे सैशाष्टौ वसवः सैशकादश रुद्राः. देवी कशी आहे हे देवांनी इथे सांगितलेलं आहे. सैशाष्टौ वसवः, अष्टवसु, सशैकादश रुद्राः, 11 रुद्र, 12 आदित्य, विश्ववेदा, सोमपा असोमपा,
सैषा यातुधाना असुरा रक्षांसी पिशाचा यक्षा सिद्धा, या सगळ्या योनी आहेत. या सगळ्या योनीमधून सगळीकडे वावरणारी किंवा या योनी ज्याच्यापासून उत्पन्न होतात तसं त्यांचं मूळ कारण असणारी आणि ती निर्मिती सुद्धा ही देवी तशी आहे. सैषा सत्व रजस तमांसी, ही तीन गुण रूप स्वरूप आहे. सत्व रज तम. सैषा ब्रह्म विष्णू रुद्र रूपिणी, तीच ब्रह्म विष्णू रुद्र तिचेच आहेत. सैषा प्रजापतींद्र मनवहा, प्रजापती. सैषा ग्रह नक्षत्र ज्योतिषी, हे सगळे तिच्यापासून आलेत. कला काष्टदी काल रूपिणी, सगळ्या कला, इवन सगळं हे तिचीच रूपे आहेत. तामहम प्रणवमी नित्यम, अशा देवीला मी सतत नमस्कार करतो. पापापहारिणी देवीम भुक्तिमुक्ती प्रदायनीम अनंताम विजयाम सुद्ध्या शरण्याम शिवदाम शब, अशी ही भुक्ती आणि मुक्ती दोन्ही देणारी अनंता जी आहे, जिचा जिचा अंत नाही आदी नाही, अशी ती देवी, तिला आम्ही शरण शरण येतोय. दिसतंय का हे? दिसतंय दिसतंय. हो दिसतंय. मला इथे दिसत नाही. एक मिनिट. मी परत करते, मला समोर दिसत नाहीये. मी परत शेअर करते. हा, आलं. हा, मग नंतर 18वा श्लोक आहे. हा एक खूप महत्वाचा श्लोक आहे, कारण ह्याच्यामध्ये देवीचा बीज मंत्र किंवा ज्याला देवी प्रणव असं म्हटलेलं आहे. आपण ओंकाराला प्रणव म्हणतो, त्या ओंकाराच्या तुल्य असलेला देवीचा हा प्रणव ह्याच्यामध्ये त्यांनी डिकोड केलेला आहे. व्यधिकार संयुक्त वितिहोत्र समन्वितम अर्धेंदुलसितम देव्या बीजम सर्वार्थ साधकम एवं एकाक्षरम ब्रह्म यतय शुद्ध चेतसा ध्यायंती परमानंदमया ज्ञानांबुराशया. देवीचं बीज मंत्र म्हणजे एक अक्षर स्वरूप, देवीचं स्वरूप म्हणजे हा ह्रीम बीज मंत्र आहे. हे या 2 श्लोकांमध्ये सांगितलं आहे. वाङ्माया ब्रह्म सुस्तस्मात् षष्ठम वक्र समन्वितम सूर्यो वामश्रोत्र बिंदु संयुक्तष्टातुत्तिकयका नारायणेन संमिश्रो वायुश्चाधरयुक्ततः विच्चे नवार्णकोर्णः स्यान् महदानंददायकः. तर हा देवीचा प्रसिद्ध नवार्ण मंत्र आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, हा जो मंत्र आहे ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, तर हा मंत्र, याच्यामध्ये एकूण 4 मंत्र आतापर्यंत झाले. एक पहिले गायत्री मंत्र देवीचा बघितला, दुसरा काद्यादी विद्यांचा बघितला, ह्याच्यामधला श्री विद्यामधला. त्याच्यानंतर देवीचा बीज मंत्र प्रणव देवी मंत्र बघितला ह्रीम, आणि हा आता देवीचा नवार्ण मंत्र ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. तर ऐं म्हणजे महासरस्वती, ऐं ह्रीं ह्याचा सगळा अर्थ जसाच्या तसा पुस्तकातून दिलेला असा आहे. हे चित स्वरूपिणी महासरस्वती, चित म्हणजे ज्ञान, ज्ञान स्वरूपिणी महासरस्वती, हे सतरूपिणी महालक्ष्मी, हे म्हणजे जी सदा सर्व काळ आहे सत रूपिणी महालक्ष्मी, हे आनंद रूपिणी महाकाली, जी आनंददायी आहे. ब्रह्म विद्या पाने के लिए हम सब समय तुम्हारा ध्यान करते हैं, हे महाकाली महालक्ष्मी सरस्वती स्वरूपिणी चंडिके, तुम्हें नमस्कार है. अविद्या रूप रज्जू की दृढ़ ग्रंथी को खोलकर मुझे मुक्त करो. तर असा या नवार्ण मंत्राचा अतिशय सुंदर अर्थ आहे, की ते म्हणताना सरळ सरळ अगदी सोप्या भाषेत गेलं तर ऐं ह्रीं क्लीं या तिन्ही गोष्टी ज्या आहेत, महासरस्वतीची वाग्देवता आहे, सद्रूपिणी आहे, आनंद रूपिणी आहे. तर हे देवी या 3 मधलं जे माझ्यासाठी योग्य आणि चांगलं असेल ते तू मला दे, त्याच्यात तू माझा समावेश कर आणि माझा अविद्यारूपी बंधनं जी आहेत त्यांचा नाश कर. असा हा अतिशय सुंदर नवार्ण मंत्र आहे. 21 मध्ये म्हणले हृत्पुंडरी कमध्यस्थाम प्रात सूर्य हृत म्हणजे हृदय कमळामध्ये असलेली आहे देवी, तुझी सूर्याच्या सकाळच्या सूर्यासारखी तुझी प्रभा आहे. पाशांकुशधराम सौम्याम वरदा भयमस्तकाम त्रिनेत्राम रक्त तससनाम भक्तकाम दुघाम भजे. म्हणजे भक्तांना मदत करणारी अशी देवी आहे, तिला नमस्कार केलेला आहे.
नमामि त्वां महादेवी महाभयविनाशिनी महादुर्ग प्रशमनी महाकारुण्य रूपिणी. अशी देवी कशी आहे तर ती महाकारुण्य रूपिणी आहे. आणि मग देवीला वेगवेगळ्या रूपांनी बघत बघत शेवटी त्यांना देवीला एकेका अक्षरांनी या मंत्रात म्हटलेलं आहे. म्हणजे यस्या स्वरूपम ब्रह्मादयो न जानंती तस्मादुच्यते अनेया. ब्रह्मदेव वगैरे त्यांना सुद्धा ज्यांना तिचं स्वरूप कळत नाही म्हणून तिला अज्ञेया म्हटलंय. यस्या अंतो न लभ्यते तस्मादुच्यते अनंता. जिला कधी अंत नाही म्हणून तिला अनंता म्हटलंय. यस्या लक्ष्यम नोपलक्ष्यते तस्मात् उच्यते अलक्ष्या. जिच्यावर कधी लक्ष ध्यान पूर्ण राहू शकत नाही म्हणून तिला अलक्ष्या म्हटलंय. यस्या जननम लोपलभ्यते तस्मात् उच्यते अजा. जिला जन्म नाही म्हणून तिला अजा म्हटलंय. एकैव सर्वत्र वर्तते तस्मात् उच्यते एका. पण ती एकच अनेक रूपात सगळीकडे जन्म घेत असते अवतरत असते म्हणून तिला ती सगळ्यांमध्ये ती एकच आहे म्हणून तिला एका म्हटलंय. आणि एकच असून सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपात ती रूपामध्ये ती अवतीर्ण होते म्हणून तिला नेका म्हटले. एकेव विश्वरूपिणी तस्मात् उच्यते नेका. अतएव उच्यते अज्ञेयानंता लक्षा एका नैकेती. अशी ही देवीची वेगवेगळी नावं इथे घेतलेली आहेत. मंत्राणाम मातृका देवी शब्दानाम ज्ञानरूपिणी. अशी मंत्र स्वरूप शब्द ब्रह्म स्वरूप मंत्र स्वरूप ज्ञान स्वरूप अशी ही आहे. ज्ञानानाम चिन्मयातीता शून्यानाम शून्य साक्षिणी. म्हणजे सगळ्या द्वंद्व जिथून निर्माण होतात अशा सगळ्या द्वंद्वांना धारण करणारी ज्ञानानाम चिन्मयातीता ज्ञानानाम सगळ्या प्रकारचं ज्ञान देणारी यस्या परतरम नास्ती सैषा दुर्गा प्रकीर्तिता. अशा दुर्गा देवीला प्रकर्षाने नमस्कार केलेला आहे. ताम दुर्गाम दुर्गमाम देवी दुराचार विघातिनीम नमामि भवभीतोहम संसारार्णवतारिणीम. संसार सागरामध्ये जो मी पोहतोय जातोय त्या भवसागरामध्ये भीती आहे राग आहे लोभ आहे अशा सगळ्या या संसार सागरातून तरुण जाण्याची जी अशी शक्ती देणारी ही दुर्गा देवी आहे त्याला मी नमस्कार करतोय. आणि मग या शेवटचे 2 कडव्यांमध्ये त्यांनी फलश्रुती सांगितलेली. तर काय फल म्हटले फलश्रुती. इथं अथर्व शीर्षम योधिते स पंचार्थ शीर्षम जप फलम आपनोती. हे जे अथर्व शीर्ष जो म्हणतो धारण करतो समजून घेतो त्याला 5ही अथर्व शीर्ष म्हटल्याचं पुण्य मिळतं. बाकी कुठल्याही पाशात अथर्व शीर्षात असं म्हटलं नाही पण देवी अथर्व शीर्ष इतकं अद्भुत आहे अद्वितीय आहे की त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे. इदम अथर्व शीर्षम ज्ञात्वा योर्चाम स्थापयति शतलक्षम प्रजत्वापि सो आर्चसिद्धिं न विन्दति शतमष्टोत्तरं चास्य पुरश्चार विधिश्रुता दशवारं पठेत्यस्तु सद्य पापै प्रमुच्यते महादुर्गाणि तरती महादेव्या प्रसादता. तर हे सगळं पुरश्चरण किंवा हे 10 म्हटल्यानंतर पापापासून मुक्त होणार हे सगळं करण्याआधी आधी तिचं स्वरूप समजून घेऊन जर ते म्हटलं त्याचा अर्थ समजून धरून त्याच्याशी आपण कनेक्ट झालो तर त्याचा ह्याच्यापेक्षा खूप चांगला उपयोग आहे. सायं धियानो दिवसकृतं पापं नाशयति प्रातर्धियानो रात्रिकृतं पापं नाशयति सायं प्रात प्रयुञ्जानो अपापो भवति. सगळ्या प्रकारच्या पापातून मुक्तता होते. निशिते तुर्य संध्यायाम जप्त्वा वाक् सिद्धिर्भवति. तुर्य ही वेळ आपल्याकडे म्हटलेली आहे मध्यरात्रीच्या थोडं आधी ती असते ती त्याच्यात जर म्हटलं तर वाक्सिद्धी येते असं म्हटलेलं आहे. नूतनायाम प्रतिमायाम जत्वा देवता सान्निध्य भवति. देवाच्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करायची असेल तर हे स्तोत्र म्हटल्याने त्याच्यात प्राणप्रतिष्ठा होऊ शकते. प्राणप्रतिष्ठायाम जप्त्वा प्राणानां प्रतिष्ठा भवति. भौमा श्विन्याम महादेवी सन्निध्यो जप्त्वा महामृत्युम तरति स महामृत्युम तरति स एवं वेद. 2दा पुनरक्त झालेली आहे की भौमा अश्विन्य या योगावर म्हणजे मंगळवारी जेव्हा अश्विनी नक्षत्र येतं तेव्हा जर हे म्हटलं तर महामृत्यू तरण्याचं सुद्धा याच्यात सामर्थ्य आहे. इथे देव्यत्थर्व शीर्षम. तर मी इथे हे थांबते शेअरिंग. तर देवीचं आत्मतत्व समजून सांगितलंय स्वस्वरूप समजून सांगितलंय तिची स्तुती केलेली आहे. आणि याचं एक अतिशय सुंदर मराठी भाषांतर मला मिळालेलं आहे ते आपण आता थोडं ह्याच्यामध्ये म्हणजे असं तालाने थोडं ते म्हटलं तर हे आणखीन परत समजायला मदत होईल म्हणून ते मी शेअर करते. एकच मिनिट. दिसतंय ना. हो दिसतंय.
हा. दिसतंय तर ते दिसतंय. विनायक परांजपे म्हणून एक आहेत, युट्यूबवर त्यांचं चॅनल आहे. तर त्यांनी या मराठीमध्ये या देवी अथर्व शीर्षाचं ट्रान्सलेशन केलेलं आहे. त्यांच्याकडून मला हे समजलं, तर मी शेवटी त्यांचा कॉन्टॅक्ट वगैरे शेअर केलेला आहे. पण हे खूप सुंदर अर्थ समजण्यासाठी किंवा नित्य याच्यात वाचण्यासाठी सुद्धा आहे, म्हणून मी आपल्याला थोडक्यात वाचून दाखवते. सर्व देव देवी चरणी पुसती नम्र होऊनी, कोण तू महान देवी सांगना आम्हा परी, सांगना आम्हा परी. ती म्हणे मी ब्रह्मस्वरूप मीच पुरुष प्रकृती, सत असत हो मीच एक मीच विश्व निर्मिती, मीच विश्व निर्मिती. आनंद नानंद मीच ज्ञान अविज्ञान मीच पंचभूत सृष्टी दृश्य मीच की, दृश्य मीच की. वेद मी अवेद मी अविद्या विद्या मीच ती, अजान जाव उद्भ अधर सर्व व्याप्त मीच मी, सर्व व्याप्त वीच मी. वसु रुद्र विश्वदेव अदिती मित्र मीच की, वरुण इंद्र अग्नि कुबर येती माझ्या आश्रयी, येती माझ्या आश्रयी. सोम पूष त्वष्टा भग अंकी खेळ खेळती, प्रजापती ब्रह्मा विष्णू मीच त्यांची जननी, मीच त्यांची जननी. हवीर द्रव्य सोमरस यजती यज्ञ जे कुणी, मीच यज्ञ प्रेरणा अन मीच यजमानही, मीच यजमानही. नमस्करोनी देव वदती व तूच शिवा आमुची, मंगलमय गुणातीत तूच माय तू सखी, तूच माय तू सखी. दीप्तिमान अग्नितेज वर्ण रूप साजिरी, नमन तुझला दुर्गा देवी असुर नाश तुझ प्रती, असुर नाश तुझ प्रती. प्रकाश रूप वैखरी व प्राण रूप निर्मिती, तूच विश्वरूप देवी तूच वाचा तू स्तुती, तूच वाचा तू स्तुती. कामधेनु मोद रूप ब्रह्म रूप भगवती, तुष्ट हो उनी तू द्यावी मजसी बल व संपती, मजसी बल व संपती. काल रात्री विष्णू शक्ती स्कंद मा सरस्वती, दक्ष कन्या अदिती माता वंदितो शिवा प्रती, वंदितो शिवा प्रती. ज्ञान आम्हा प्राप्त हो महान लक्ष्मी जागृती, तूच द्यावी प्रेरणा व ज्ञान ध्यान शक्ती ही, ज्ञान ध्यान शक्ती ही. दक्ष कन्या अदितीजी सर्व देव जननी, मंगलमय देव सर्व तुझ त्यांची स्वामिनी, तूच त्यांची स्वामिनी. कामयोनी कामलाव यज्ञ पाणी ती गुहा, ह सवर्ण मातरिश्व अश्व इंद्र पुनगुहा, अश्व इंद्र पुनगृहा. सकल वर्ण माया सर्व सर्व मूल आत्मिका, तीच ब्रह्म रूपिणी व तीच मूल विद्यका, तीच मूल विद्यका. लक्ष्मी तू सरस्वती तू काली महाभगवती, तूच रक्षसी सदैव तूच माय आमुची, तूच माय आमुची. दशेक रुद्र अष्टवसु द्वादश आदित्य तू, तूच विश्वदेव तूच सोम असोम एक तू, सोम सोम एक तू. या तू धान असुर पिशाच दक्ष सिद्ध नाश तू, सत्वरज तमो त्रिगुण गुणातीत तूच तू, गुणातीत तूच तू. ब्रह्मा विष्णू रुद्र अन प्रजापती व इंद्र तू, खगोल तारका सहित विश्वव्यापिनीच तू, विश्वव्यापिनीच तू. होरापळे घटिका तुझ काम काल मापिनीच तू, पाप भोग नाशिनी व मोक्षदायिनीच तू, मोक्षदायिनीच तू. इकारयुक्त वियत बीज वीती होत्र चंद्र तू, बीज मंत्र ह्रीं स्वरात क्षेम करी देवी तू, क्षेम करी देवी तू. शुद्ध चित्त ज्ञानयती ध्यान धरिती अंतरी, एक अक्षर पूर्ण ब्रह्म देवी प्रणव ह्रीं रूपी, देवी प्रणव ह्रीं रूपी. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे, नवार्ण मंत्र ब्रह्म साम्य भक्तासी आनंद दे, भक्तासी आनंद दे. हृदय कमल वासिनी प्रभात सूर्य तेजसी, पाश अंकुश धारिणी व रूप तव मनोहरी, रूप तव मनोहरी. अभय मुद्रा तव करी त्रिनेत्र वरद दायिनी, रक्तवस्त्र कामधेनु पूजितोच भक्त मी,
पूजितोच भक्त मी. महान भय विनाशिनी तू सर्व दुःख हारिणी. आज वंदितो तुला तू सागर करुणामयी, तू सागर करुणामयी. अज्ञेय नाम तुझसी योग्य ब्रह्मदिका न कळे. अंत ना अनंत तुझ स्वरूप हो कसे, तुझ स्वरूप हो कसे. अलक्ष तू अजन्म तू व सर्व विश्व तूची तू. अनेक रूप कार्य जे अनंत नाम एक तू, अनंत नाम एक तू. मंत्र अक्षर मातृका व शब्द रूप ज्ञान तू. ज्ञान चिन्मयात शून्य दुर्गा सर्व साक्षी तू, दुर्गा सर्व साक्षी तू. भवभयाने ग्रस्त त्रस्त मानव अन मूढ मी. अश्वासक दुर्गा तू सदैव लीन लीन मी, सदैव लीन लीन मी. अथर्व शीर्ष देवीचे पठावे नित्य प्रतिदिनी. पंच अथर्वांचे फळ सहज लाभ यातुनी, सहज लाभ यातुनी. संख्या खास 108 पुरश्चरण महती. महादेवी कृपा करी सर्व भय विनाशिनी, सर्व भय विनाशिनी. दश आवर्त सहज देई पाप मुक्ती पातकी. अर्थ ज्ञान असता साथ लागे कार्य सार्थकी, लागे कार्य सार्थकी. सांज वेळ पठण योग्य दिवस पाप शुद्धीची. रात्र पापे नासावी प्रभात वेळ योजुनी, प्रभात वेळ योजुनी. दिनांतरी द्विपार पठण मनुज येई निश्चिती. सहज साध्य पाप मुक्ती जन्म जन्म अंतरी, जन्म जन्म अंतरी. मध्यरात्री पाठ करता वाचा सिद्धी होई की. भौम अश्विनी समेत मृत्यू महारोधिनी, मृत्यू महारोधिनी. अथर्व शीर्ष देवीचे महान स्तोत्र या जगी. विनायकास प्रेरणा दे माघवद्य पंचमी, माघवद्य पंचमी. तर असं हे विनायक परांजपे यांनी मराठी भाषेत रूपांतरित केलेलं स्तोत्र आहे. त्यांनी अनेकही स्तोत्र केलेली आहेत आणि ती उपलब्ध आहेत. तर मी आता हे इथे शेअरिंग थांबवते. तर अतिशय श्रद्धेने, अतिशय देवी प्रती अतिशय प्रेमाने आणि अर्थ समजून जर आपण कुठलं स्तोत्र म्हटलं तर त्याचं फळ निश्चितच खूप छान आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळतं. म्हणून हा देवी अथवा शीर्षाचा अर्थ समजून घेण्याचा छोटासा प्रयत्न केला. तर तुम्हाला त्या कोणाला शंका असतील, प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. थँक्यू. तुम्हाला आता काही प्रश्न नसतील, नंतर कुठल्या शब्दाचा एखादा अर्थ विचारायचा असेल किंवा हे खूप आहे हे एका सेशनमध्ये, एका तासामध्ये जिरण्याजोगं किंवा समजण्याजोगं आहे असं मी पण म्हणत नाही. पण त्यांनी सुरुवात चांगलीच म्हणजे सुरुवातीसाठी हे चांगलंच आहे. आणखीन आपण जसं त्याचा पाठ करत जाऊ, त्याची अनुभूती जशी येत जाईल तसं ते आणखीन आणखीन आपल्याला चांगलं समजेल आणि देवीची अनुभूती त्या देवी तत्वापर्यंत आणि तिथे आपण काही वेगळे नाही होत, ती आपल्यातच आहे. तर त्याच्याशी आपल्याला एक होण्याला हे मदत होईल. अंजलीताई, हे तुम्ही खूपच छान शोधून काढलंय परांजपेंच्या मदतीने राईट राईट. आणि त्याचा छान आपल्याला उपयोग होईल. विशेषतः ज्यांना संस्कृत वाचता येत नसेल किंवा उच्चारता येत नसतील त्यांना. हो पण हो. संस्कृताचा उच्चार करणं जास्त चांगलं, म्हणजे मग जिभेला तुमच्या वळण लागतं. पण हो हो. आता ह्या वयाला आमच्यासारख्यांना त्याचे, कारण कधी कधी वय झाल्यानंतर तुमचे उच्चार पुन्हा बदलतात हम्म. नाही आणि काहीच ह्या हरकत देशात नाही म्हणजे राहिल्यामुळे तर नक्कीच बदलतात, हो. कारण आपली भाषा नाही वापरली जात. पण छान तुम्ही शोधलं आणि छान तुम्ही आम्हाला समजावून सांगितलं. ऍक्च्युली थँक्यू. म्हणजे भावार्थ हा पहिला असतो. उच्चार हे शिकता कधीही येतात आणि त्याचं काही कमी हे नाहीये. उच्चार हे बरोबर आले पाहिजेत. पण त्याच्यामुळे लोकांना जी भीती बसली की ती देवीचं कडक असतं, काही चुकलं तर त्रास नको व्हायला, त्यापेक्षा नकोच, हे असं करण्यात अर्थ नाहीये. जर अर्थ समजून केलं आणि आपल्याला सकाम करायचंच नाहीये, देवीच्या प्रेमासाठी श्रद्धेने जर आपण करतोय तर काहीच हरकत नाहीये आपल्याला संस्कृत सुद्धा म्हणायला आणि अर्थ समजून मराठीत म्हणायचं. म्हणजे
मी स्वतः सुरुवात करताना देवी हे स्तोत्र जे आहे, पण देवी सप्तशती जे आहे, तर देवी महात्म्य प्राकृतमध्ये पण आहे आणि देवी सप्तशती. तर देवी सप्तशतीमध्ये असंच म्हणतात की त्याचे उच्चारण चुकले तर हे होईल ते होईल ते, म्हणून सरळ प्राकृत भाषेत केलं आणि मला त्याचा अतिशय सुंदर अनुभव आलेला आहे मराठी भाषेतून केल्याचा. त्याला नियमही नाहीयेत आणि त्यामुळे अर्थ समजून केल्या तर तुम्हाला कशाची भीती नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे. थँक्यू. अंजली, वसुधा यांनी हात वर केला आहे. बोला हा. वसुधा. अंजली, तू इतकं सुंदर समजवलंस, मला खूप आवडलं. आणि म्हणजे ना हे कुठल्या वेगवेगळे प्रवचनकार किंवा कीर्तनकारांच्या तोंडून हे ह्याच्या आधी कधीतरी ऐकलंय आणि तेव्हा असं वाटलं होतं की हे महाकठीण आहे. आणि पण तू ते इतकं छान आणि ते निष्काम वृत्तीने करणं, हे जे तू सांगितलंस ना त्याच्यात सगळं कळलं. खूप ते आवडलं मला आणि अगदी सोपं करून सांगितलंस. थँक्यू वसुधा. तेच देवी तत्वाची सगळ्यांना म्हणजे जवळीक व्हावी हा एकमेव हेतू होता तो. थँक्यू सो मच. खूप छान, थँक्यू. अंजली, खरंच, आणि आजचं मेडिटेशन पण इतकं छान झालं, म्हणजे असं वाटलं की थांबूच नाही. फार सुंदर. आणि बरेच कॉमेंट्स आलेले आहेत. मला वाटतं भावना ताईंनी लिहिलंय, खूप सुंदर भक्तिरस पूर्ण प्रार्थना केल्याचा आनंद लाभला अंजली, केवळ तुमच्यामुळे. आणि अशा छान छान कॉमेंट्स आहेत. सो थँक्यू सो मच. अजून कुणाला काही प्रश्न किंवा बोलायचं आहे का? आणि मला खात्री आहे की हे रेकॉर्डिंग जेव्हा अवेलेबल होईल तेव्हा बरेच लोक अजून याचा लाभ घेतील. मग आपण पुढच्या आठवड्यात जे सेशन असणार आहे त्याच्याविषयी अंजली तूच माहिती सांग. चालेल. तर पुढच्या आठवड्यात पुढच्या रविवारी श्री धनंजय गोखले हे आपल्याला प्रेझेंटर म्हणून लाभलेले आहेत. तर आपला ग्रुपचा विषय आहे मेडिटेशन अँड सेल्फ केअर. तर मेडिटेशन आपण बसून कुशनवर बसून करतो, पण रोजच्या चालण्या बोलण्या वागण्यामध्ये ध्यान म्हणजे काय आणि ध्यान कसं करता येईल ह्या विषयावर धनंजय गोखले बोलणार आहेत. तर धनंजय गोखल्यांची ओळख म्हणजे ते धनश्री लेले जे आपल्या BMM ला मागल्या वर्षी आले होते. तर त्यांचे धाकटे भाऊ आहेत आणि त्यांचं ही इज ऑल्सो व्हेरी गुड ओरेटर. तर तुम्हाला नक्कीच सगळ्यांना ते आवडेल पुढल्या संडेचं सेशन, पुढल्या संडे 11 o'clockला. त्याचं एक्झॅक्ट नाव रोजच्या बोलण्यातलं ध्यान समजून मी तुम्हाला एक्झॅक्ट नाव सांगते. वसुधाताई, तुम्हाला अजून एखादी कॉमेंट आहे का? हो, पटकन चालत असेल तर. हा, बोला. मला एक आणखीन ते जाणवलं की अंजली, तू जे म्हणालीस ना की हे शेवटी ब्रह्मतत्व आहे. त्याच्यामुळे हल्ली मुलांच्या तोंडून असं ऐकलं जातं की म्हणजे देवी म्हणजे पुरुष जास्त महत्वाचा आणि प्रकृती कमी महत्वाची किंवा असं जे आहे ना, पण शेवटी ते ब्रह्मतत्व आहे. पुरुष असो अगर प्रकृती असो, ते एकच आहे. त्याच्यामुळे आणि आपल्या आपल्या सगळ्यांच्याच मध्ये ही दोन्ही तत्व असतातच. आणि त्याच्यामुळे हे जे तू सांगितलंस ना, त्यांनी इतकं छान स्वच्छ झालं आणि कळलं व्यवस्थित. त्याच्याबद्दल पुन्हा एकदा थँक्यू. हो हो. ते म्हणजे यिन अँड यांग सारखं सारखं पण आहे की ते काही वेगळे नाहीयेत. त्या पांढऱ्या आणि ह्याच्यात काळ्या आणि काळ्याच्यात पांढरे, किंवा सगळ्यात जास्त ही भूमिका समजायला अद्वय जो कन्सेप्ट आहे माऊलींचा, देवोदेवी, ते म्हणतात देवोदेवी वेगळे नाहीये, देव आणि देवी वेगळे नाहीये. जेव्हा तिचं मॅनिफेस्टन असतं तेव्हा तो लोप पावतो आणि जेव्हा त्याचा लेवी पावतो तेव्हा ती शांत असते. ते दोन्ही एकच आहेत. ते दोन्ही आपल्याला दिसतात की तीच आणि तोच्या स्वरूपात ते समजण्यासाठी, पण ते ऍक्च्युली ते एकच आहेत सगळे दोघंही, देवदेवी. आणि काय म्हणतात ते प्रकृती आणि पुरुष अशाच्यात म्हणायला गेलं तर विस्तार जी सगळी पावते, जी काही जगात सगळीकडे दिसते किंवा नाही दिसते, ते सगळी प्रकृती, आणि त्याच्या पलीकडलं आत्मतत्व म्हणजे पुरुष, आणि त्या दोघांमध्ये असलेली ती ब्रह्मस्वरूप देवी किंवा ते ब्रह्मतत्व, त्याचा अथर्वशीर्ष म्हणून ते देवी तत्व. पण हे देवी तत्व, आणि हे पण महत्वाचं आहे की हे देवी तत्व हे खूप सगळ्यात पहिलं तत्व आहे. म्हणजे वेदांपासून आलेलं तत्व आहे. नंतर बाकीचे देव जे आहेत त्यांची वेदांमध्ये एवढी त्यांचं डिस्क्रिप्शन नाहीये, पण देवीचं डिस्क्रिप्शन फार वेदांत पुराणांपासून ते आतापर्यंत चालत आलेलं आहे.
आणि मग आता उपनिषद पण पुष्कळ आहेत. म्हणजे आता ही 5 उपनिषद मेन मानलेली जातात. पण नंतर उपनिषद आपलं अथर्वशीर्ष पण ही 5 मेन मानली जातात. पण नंतर अथर्वशीर्षाचा पण ट्रेंड आल्यासारखं अनेक देवांची अनेक उपनिषद पण नंतर तयार झालेली आहेत. पण स्वस्वरूप समजायला आणखीन देवीची स्तुती करायला त्या अनुबंधाने अथर्वशीर्षासारखं एवढं श्रेष्ठ थोडक्यात सगळं वेदांत समजणारं असं म्हणून अथर्वशीर्ष हे खूप महत्वाचं आहे.